हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. यंदा 2025ला म्हणजे 26 फेब्रुवारी बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे. अगदी प्रत्येक घरोघरी महाशिवरात्रीचा उपवास जो असतो तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण करत असतो. असंच एखादं घर असेल जिथे औषधोपचार चालू असतील किंवा कोणी देव मानत नसेल तर हे सोडलं तर जवळजवळ सगळेच जण महाशिवरात्रीचा उपवास करतात. तर या महाशिवरात्रीचा उपवास करण्याच्या 3 पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावं काय खाऊ नये, उपवास कधी सोडावा आणि त्याचबरोबर 4 प्रहरांची मी माहिती देणार आहे. कारण या 4 प्रहरांमध्ये पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे. कारण निश्चित काळात पूजा केली तर सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं. तसेच सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानला जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते आणि या काळातच आपण महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळ म्हणतो. त्याचबरोबर कोणते पदार्थ उपवासाला खावेत याची माहिती या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की पहा. महाशिवरात्रीचा निश्चित काळ आहे मध्यरात्री 12:27 ते रात्री 1:16 आहे. पण प्रत्येकजण या काळात पूजा करतं का तर नाही. काही जण करतात सुद्धा, पण हे जमेलच असं नाही. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपण शंकरांची पूजा केली तर अतिशय उत्तम आहे. किंवा याही वेळी शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही नक्कीच पूजा करू शकता. आणि जे 4 प्रहर आहेत ते सायंकाळपासून रात्रीपर्यंत आहेत. तर ह्या प्रहरांमध्ये तुम्ही पूजा केली तरीसुद्धा अतिशय उत्तम. या वेळेमध्ये तुम्ही कधीही पूजा करू शकता. आता उपवास करण्याची पहिली पद्धत आहे ती म्हणजे निर्जळी उपवास केला जातो. यामध्ये खातही नाहीत आणि काही पाणीही सुद्धा पित नाहीत. या प्रकारचा उपवास बरेच जण करतात. आता तुम्ही नेहमी करत असाल, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही याही वर्षी करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर की म्हणजे तुमचे काही औषधोपचार चालू असतील तर निर्जळी उपवास केलात नाही तरीही चालेल. आता तुमची कोणती इच्छा असेल, तुमची वर्षानुवर्षांपासून कोणती इच्छा आहे, तुमचा काही मोठा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्ही उपवास करत असाल तर निर्जळी उपवास करणं अतिशय उत्तम आहे. तर दुसरी पद्धत आहे ती म्हणजे फलाहार करून उपवास केला जातो. फक्त त्यामध्ये दूध, चहा आणि कोणताही ज्यूस किंवा फळं तुम्ही घेऊ शकता, पण अन्न ग्रहण केलं जात नाही. या महाशिवरात्रीचा उपवास एकादशीसारखा करतात. आणि त्यामध्येच दुसरी पद्धत आहे, आपण जे नॉर्मल पदार्थ म्हणजेच उपवासाचे पदार्थ खाऊन जो उपवास करतो तो उपवास. यामध्ये फराळाचे पदार्थ खात असताना मीठ खायचं नाही आहे. साबुदाण्याचा कोणताही पदार्थ तुम्ही करताय तर त्यामध्ये मीठ वापरू नका. तर यात सुद्धा भगर आहे ती खायची नाही आहे. महादेवांच्या कोणत्याही उपवासाला भगर चालत नाही. तर काही भागांमध्ये याला वरईसुद्धा म्हटलं जातं. आता या सगळ्यामध्ये तुम्ही आता उपवासाच्या पदार्थामध्ये तुम्ही मीठ वापरत असाल तर मीठ न वापरता तुम्ही गोड म्हणजे साखर टाकून तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला साखर टाकायची नसेल तर तुम्ही मिठाऐवजी सेंधव मीठ वापरू शकता, ते उपवासाला चालतं. जर तुम्ही भगर म्हणजेच काही भागांमध्ये याला वरई म्हणतात, जर तुम्ही ही चुकून खाल्लात तर तुमचा उपवास मोडला जातो. तर लक्षात ठेवा, भगर तुम्हाला खायची नाही आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडताय, लवकर नैवेद्य तयार करायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट नैवेद्याला म्हणजेच जेवणाला तुम्ही सुरुवात करताय, जेवण बनवायला तुम्ही सुरुवात करताय तर असं करू नका. तुम्ही स्नान वगैरे करून पूजा अर्चा करून मगच नैवेद्याला म्हणजेच शक्यतो सात्विक स्वरूपात स्वयंपाक बनवा. म्हणजे कांदा लसूण विरहित साधं जेवण केलात तरीही चालेल, अगदी वरण भात पोळी असं जेवण केलात तरीही चालेल, पण सात्विक जेवण बनवा.
आणि त्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवा किंवा काही भागांमध्ये उपवास सोडताना दहीभात खाल्ला जातो। तर तुमच्याकडे अशी पद्धत असेल, म्हणजे दहीभात खाऊन उपवास सोडला जात असेल, तर तुम्ही तसा उपवास सोडला तरी चालेल, पण उपवास सोडताना सुरुवातीला गोडाचा पदार्थ खायचा आहे। आता तुम्ही महादेवांना नैवेद्य ठेवताय, त्यामध्ये गोडाचा पदार्थ ठेवलात तर तो खाऊन उपवास सोडला तरी चालेल, किंवा तुमच्याकडे जी पद्धत असेल, म्हणजेच दहीभात खाऊन उपवास सोडणार असाल तर तो खाऊन उपवास सोडला तरी चालेल। कोणतीही पद्धत तुम्ही तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही फॉलो करू शकता। काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा केला जातो। जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता। सुरुवातीला गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे, त्यानंतर जे काही वरण-भात तुम्ही केला असेल तर ते तुम्ही खाऊ शकता। या दिवशी भलेही तुमचा उपवास नसेल तरी देखील घरामध्ये मांसाहार बनवायचा नाही आहे। बाकी मद्यपान, धूम्रपान या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत। तर या प्रकारे या 3 पद्धतीने तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करू शकता। आता लहान मुलं वृद्ध घरात असतील तर त्यांनासुद्धा सात्विक जेवणच करून द्यायचं आहे। आता या दिवशी सेवा काय काय करायच्या तर याबद्दल पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईलच, पण शक्यतो शिवलीलामृताचं पारायण करा, शिवशंकरांच्या नामाचा जप करा किंवा शिवलीलामृतातील 11वा अध्याय पठण करू शकता। अशा छोट्या छोट्या सेवा करू शकता। तुम्ही जिथे राहता तिथे आजूबाजूला कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही 1 तांब्या पाणी शिवलिंगावर अर्पण करू शकता। तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकता, दर्शन घेऊ शकता। तिथे बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। साधी सोपी पूजा करू शकता। घरी पूजा केला तरी चालेल, मंदिरात जाऊन पूजा केला तरी अतिशय उत्तम। आपला भाव शिवशंकरांपर्यंत पोचतो। शिवशंकर हे भोलेनाथ आहेत, ते भोळे आहेत, त्यामुळे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या बोलून दाखवा। नक्कीच त्यांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षाच्या आत तुमची जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल। ओम नमः शिवाय। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।